मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅस वाहून नेणाऱ्या टँकरला अपघात झाला। रत्नागिरीच्या हातखंबा परिसरातील पुलावरून हा टँकर खाली कोसळलाय। अपघातानंतर टँकरमधील गॅसची गळती सुरू झालेली आहे, त्यामुळे या मार्गावरची वाहतूक तात्पुरती त्या ठिकाणी विस्कळीत झालेली होती। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, आत्ताची स्थिती काय? श्रुती, नक्कीच या ठिकाणी 8 तास उलटून गेलेले आहेत आणि मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती ठप्प असलेली पाहायला मिळते आहे। तुम्ही बघू शकता की रात्री हा LPG वाहून नेणारा जो गॅस टँकर आहे तो या ठिकाणी अपघातग्रस्त झाला आणि त्यानंतर या टँकरमधून या ठिकाणी गॅस लीक झालेला। मात्र या आजूबाजूच्या परिसर हा सगळा हातखंबाचा परिसर आहे आणि या मधले जवळपास 101 नागरिकांना या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं पाहायला मिळतं आहे। तुम्ही बघू शकता की युद्धपातळीवरती सध्या हा गॅस टँकर सरळ करून यातला जो गॅस आहे तो रिकामा करण्याचं काम सुरू आहे। मात्र याला सुद्धा या ठिकाणी अडचणी येताना पाहायला मिळत आहेत। तुम्ही बघू शकता की जवळपास 16 ते 17 टनाचा हा या ठिकाणी LPGचा गॅस टँकर आहे आणि हा जो टँकर आहे तो रत्नागिरीच्या दिशेनं कोल्हापूरच्या दिशेने चाललेला होता। मात्र सध्या तुम्ही बघू शकता की या ठिकाणी टँकर कशा पद्धतीनं हा अपघातग्रस्त झालेला पाहायला मिळतो आहे। नक्कीच मनोज, नक्कीच अपडेट्स घेऊच।